नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर आता नम्रताला जी काही कानाखाली मिळालेली असते त्यामुळे वल्लरी खूपच खुश असते. ती म्हणते की वा, आज काय मजा आली आहे. सॅक मस्त कानाखाली वाजवली आहे ईश्वरीने नम्रताच्या. ते ईश्वरीला खूपच माज होता ना, की तिला सगळींना ती मस्त सांभाळता येतात, सगळं सावरून ती करते. पण शेवटी स्वतःच्या बहिणीच्या विरोधातच आज उभी राहिली ना. हे सगळं ना मीच केलं आहे. मला माहिती होतं की ईश्वरीना अर्णवच्या विरोधात नम्रताला भडकवलं ना तर काही आपल्या बहिणीलाही सोडणार नाही. त्यामुळे मी हे सगळं केलं. खरं तर हे सगळं करताना इतकी मजा आली ना. आणि ही भांडणं ना एवढ्यावरच थांबणार नाही आहेत. ही भांडणं आणखी टोकाला जाणार आहेत. मी त्या नम्रताला त्या दोघांच्या विरोधात इतकं भडकवणार की ती त्या दोघांचा चेहराही बघायला नको. आणि मग नंतर काय, शेवटी तेच होणार आहे. ईश्वरी आणि अर्णव अडकून राहून देत घरातल्या या भांडणांमध्ये, आणि रमाकांतच्या खुन्यापर्यंत ते कधी पोहोचणारच नाहीत. हे सगळं मी आता करून ठेवणार आहे. काही झालं तरीही ईश्वरी अर्णव यांचं लक्ष मी दुसरीकडे जाऊच देणार नाही. हे जे काही करतायत ना, त्यांना वाटत असेल की त्यांना खूप हे सगळं केल्याने मजा वाटेल, परंतु नाही. काही झालं तरीही मी या सगळ्यापर्यंत पोहोचणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रमाकांतने माझ्या विरोधात जे काही पुरावे ठेवले होते ते सगळे पुरावे आता मला बघावे लागतील. तेवढ्यातच ती आता तिचा मोबाईल फोन घेते आणि म्हणते की पुढचं काम आता देवसरेंजवळ. देवसरेला कॉल केला पाहिजे आणि ते फुटेजचं जरा बघितलं पाहिजे. आता ती फोन करते. देवसरे म्हणतो की हो बोला मॅडम, काय काम आहे. तेव्हा ती म्हणते की हो हो देवसरे, अहो तुमच्याशी नॉर्मली बोलायला फोन केला आहे मी. तेव्हा देवसरे म्हणतात की नाही मॅडम, बोला ना, काय झालं आहे, म्हणजे नक्की काय काम होतं तुमचं आता. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला खरं तर मी थँक्यू गिफ्ट देण्यासाठी कॉल केला होता. म्हणजे तुम्ही इतकी जी काही मदत केलीत ना त्या बाबतीत, आणि त्या दिवशीचं जे फुटेज आहे ना ते तुम्हीच डिलीट करायला मदत केली, त्यामुळे तुमचे आभार मानायला नकोत का. त्यासाठी काहीतरी थँक्यू गिफ्ट द्यायचं होतं. देवसरे म्हणतात की नको मॅडम, त्याची ना काही आवश्यकता नाही आहे. कारण की मला ना हे सगळं नको आहे. त्या दिवशीच मी केलं आहे ना, त्यामुळे हे खरं तर माझ्या खूप अंगलट आलेलं आहे. त्यामुळे नको, काहीही नको. वल्लरी म्हणते की असं कसं, अहो तुम्ही इतकी मदत केलीत मोठी माझी, तर मग. तेव्हा तो म्हणतो की नको, काहीही नको आहे मला. ॲक्च्युली मॅनेजमेंटमध्ये त्या फंक्शननंतर माझ्या विरोधात खूप आवाज उठवले गेलेत. अक्षरशः मला या कमिटीमधून काढण्याचं पण ठरलं आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ली खूपच वाईट नजर आहे सगळ्यांची, आणि मी आणखी काही तुम्हाला मदत करू शकत नाही आहे. आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा ती म्हणते की हो देवसरे, एक शेवटची, एक लास्ट मदत हवी होती, प्लीज प्लीज नाही म्हणू नका. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी यापुढे तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही. देवसरे म्हणतात की सॉरी मॅडम, बाय. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो, म्हणजे ते फुटेज आहे ना त्याबद्दल तर ठीक आहे, तुम्ही मदत केली, पण तुमच्या ओळखीत एखादा हॅकर आहे काय हो. तर तो म्हणतो की हॅकर, कशाबद्दल हॅकर. तेव्हा ती म्हणते की मोबाईलमधला डेटा किंवा कशातलाही डेटा मिळवण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, अहो मी साधासुद्धा कमिटीमधला मेंबर आहे, इथला मॅनेजर आहे मी, आणि तुम्ही मात्र मला एखाद्या क्रिमिनल रेकॉर्ड असल्यासारखं विचारताय. माझा कोणताही असा क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे नाही आहे की ह्या सगळ्या हॅकिंग वगैरे गोष्टी मला माहीत असतील. हे सगळं मला काही माहीत नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आता मला पुन्हा कृपया कॉल करू नका. त्यामुळे मला पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. प्लीज मला याविषयी आता काही विचारू नका. या खुनाविषयी मी आता तुम्हाला काही मदत करू शकत नाही, सॉरी. असं म्हणून आता तिथेच कॉल कट करतो. आणि वल्लरी म्हणते की आता काय करू मी, म्हणजे मला कळत नाही आहे. हा देवसरे याच्याकडे तर कोणत्या ओळखीत हॅकर किंवा हा मदत करायलाही तयार नाही आहे. मग मी आणखी कसे काय शोधू सगळ्या गोष्टी. उदयने मला सांगितलं होतं की रमाकांतकडे माझ्या विरोधात काही पुरावे आहेत. तर मग ते पुरावे नेमके कोणते असू शकतात, काय असू शकतं त्या पुराव्यांमध्ये. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना वल्लरीला आठवतं की कशाप्रकारे रमाकांत हा तिच्याकडून पळून जात होता, आणि त्याचे जे डिजिटल जे त्याने प्रिंट होते त्या फोटोज कॉपीचे, ते फोटोज आता तो घेऊन निघाला होता. परंतु तेवढ्यातच वल्लरीने त्याच्यावरती हल्ला केला होता आणि तो तिथल्या तिथे पडला होता. वल्लरी म्हणते की हो, आणखी असे काही जर पुरावे असले तर मग मी काय करायचं, मला काही कळत नाही आहे. पण मला काहीतरी करायला हवं. या सगळ्या गोष्टी आहेत ना, काहीतरी नक्की करायला हवं. वल्लरीच्या डोक्यामध्ये आता विचार येत राहतात की नक्की मी काय करायचे. तेवढ्यातच इथे आता वल्लरी म्हणते की त्या माणसाच्याच खोलीत जाऊन शोधावं. तर तिच्या डोक्यात आता अनेक विविध आयडिया यायला लागतात. तर अर्णव त्याच्या खोलीत आणखी शांत बसलेला असतो. ईश्वरीला पण काय बोलायचे काही सुचत नसते. तेव्हा अर्णव म्हणतो की सी मी सिंदूर, शांत हो. ईश्वरी म्हणते की
खरंच अर्णव सर माफ करा, म्हणजे माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मी असं करायला नको हवं होतं. म्हणजे मी या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी कंट्रोल ठेवायला हवा होता. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, मला कळतं आहे तुझ्या मनात सध्या काय चालू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर पण नमुताई जे काही बोलली, जे काही तिने केलं ते तर पटण्यासारखं नव्हतंच ना. तेव्हा आकाश अर्णव म्हणतो की हो मला माहिती आहे, ती जे काही वागली तिचा स्वतःवरती कंट्रोल नव्हता आणि ती खूप चिडली होती. म्हणजे मला तरी त्यावेळेला काही बोलता येत नव्हतं आणि मला बोलायचंही नव्हतं. कारण आपण एका कुटुंबामध्ये राहतो. सर एकाचं तोंड वाजलं तर दुसऱ्याचंही वाजू शकतं. त्यामुळे त्या क्षणाला शांत बसणं आणि सिच्युएशनला हँडल करणं जास्त गरजेचं आहे ना. मिस इंदोर, मला वाटतं की तू त्या नम्रताला काही बोलली असती तर इट्स ओके, पण तू तिच्यावर हात उचलला त्यामुळे मला जरा हे वियर्ड वाटतं. म्हणजे शेवटी काही झालं तरी आपण फॅमिली मेंबर आहोत ना. तर हे सगळं आता ईश्वरी बोलत असताना त्याच्याकडे बघतच असते आणि गप्प ऐकत असते. तर इथे नम्रता रूममध्ये बसलेली असताना आकाश चिडतच पाय आपटत येतो आणि म्हणतो की काय केलंस तू? नम्रता, तुला कळतंय का तू काय वागतेस ते? अगं काय तुझ्या मनात इतका काय राग आहे दादा आणि ईश्वरीविषयी जो तू इतका बाहेर काढला? इतकं कटुता भरली आहे तुझ्या मनामध्ये? तेव्हा ती म्हणते की हो भरली आहे, पण तुम्हाला मात्र समजत नाही आहे ते सगळं. ते तुमच्यासोबत काय करतायत ना ते तुम्हाला काही कळत नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचे दादा आणि वहिनी एवढंच दिसतं, बाकी काहीही दिसत नाही तुम्हाला. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ असं काही नाही आहे नम्रता, इवन दादानेच माझं नाव सजेस्ट केलं होतं पॅनेलवर, त्यानेच माझ्यासाठी शब्द टाकला होता. मग तू असं कसं बोलू शकली की हे सगळं त्याने केलेलं आहे म्हणून? तेव्हा नम्रता म्हणते की हो त्याने केलं असेल ना, पण तरीही तुम्हाला जिंकवलं का? बघा ना प्रत्येक वेळेला तुमच्याच बाबतीत असं कसं घडतं? म्हणजे तुम्हाला काहीच मिळत कसं नाही? तेव्हा तो म्हणतो की फॉर गॉड सेक नम्रता, तुझं वागणं खूप चुकीच्या दिशेने चाललं आहे, प्लीज शांत हो, असा काही विचार करू नको. तर इथे आता ईश्वरी म्हणते की मान्य आहे अर्णव सर, मला मान्य आहे की मी ताईसोबत जे वागली ते चुकीचं होतं. म्हणजे मी तिला फक्त बोलायला हवं होतं, पण नाही, तिने जे काही तुमच्यावर आरोप केला ना किंवा तुमच्याबद्दल ती जे काही बोलली ते मला खरंच खूप खटकलं. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत मी ताईचा स्वभाव बघते, तिला मी असं कधीही वागताना पाहिलेलं नव्हतं. पण आता ती अशी वागते, मला काही कळत नाही तिच्या मनात नेमकं काय चालू आहे. मी समजू शकते की तिला आकाश भाऊजींना पोस्ट मिळाली नाही याबद्दलचा राग मनामध्ये असू शकतो, पण तरीही या सगळ्या गोष्टी तिच्या मनामधून काढायच्या तरी कसा, असा विचार माझ्या डोक्यात येत राहतो. अर्णव म्हणतो की आय थिंक सो मिस इंदर, तू तिच्यावर हात उचलायला नको हवा होता. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं ना इथेच थांबलं पाहिजे. कोणीतरी पुढारपण घेऊन हे सगळं थांबवलं पाहिजे, असं ती आता ऐकते आणि तिथून बाजूला जाते. तर इथे आकाश आणि नम्रता यांची जोरदार भांडण सुरू असतात. आकाश म्हणतो की खूप खूप झालं, तू ना स्वतः काही समजूतदारपणा दाखवत नाही. मला असं वाटतंय ना नम्रता की तुझ्यामध्ये ना अंडरस्टँडिंग लेवल खूप कमी आहे. तू कोणाला ओळखूच शकत नाही की कोण तुझ्याबरोबर काय इंटेन्शनने वागतंय. नम्रता म्हणते की अच्छा, हे तुम्ही मला तुम्ही बोलताय मला. खरं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात की तुमचा भाऊ तुमच्याबरोबर काय लेवलला जाऊन वागतोय. तो फक्त स्वतःचा सेल्फिश विचार करतोय, तुमच्याबद्दल काही विचार येतोय का त्याच्या मनात ते बघा ना आधी. तेव्हा मग आकाश म्हणतो की बस बस कर नम्रता, अगं तुला समजत नाही आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत दादाच माझ्यासाठी रोल मॉडेल आहे आणि त्याच्यावर आत्तापर्यंत इतक्या मोठ्या आवाजात आणि इतकं घालून पाडून कोणीही बोललेलं नव्हतं जे तू बोललीस आज. आणि त्यामुळे आताच्या आता जायचं आणि दादा आणि ईश्वरीची माफी मागायची, समजलं? अजिबात मला हे आवडलेलं नाही आहे. नम्रता म्हणते की नाही, हे सगळं मी चुकीचे वागले असं मला वाटत नाही. तर वल्लरी आता आनंदाने हे सगळं बघत असते. स्वतःच्याच लेकाची भांडणं तिला मजेने घ्यायची असतात. तेवढ्यात ती येते आणि म्हणते की आकाश बस, कुठल्या शहरात वापरतोयस तू तिच्याशी? काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? नम्रताला तू असं अपमान करू शकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की मॉम प्लीज तू यामध्ये पडू नको. ती म्हणते की का पडू नको? तू माझा मुलगा आहेस आणि ती माझी सून आहे आणि तू चुकतोयस तिच्या बाबतीत. ती तुझ्या चांगल्याचाच विचार करते ना, जे काही आहे ते तुझ्याबद्दल. तिला काय हवं आहे? मग तू तिच्याबरोबर असं चुकीचं का बोलू शकतो? इतक्या आवाजात तिचा इन्सल्ट नाही करायचं, समजलं ना? तेव्हा तो म्हणतो की हे बघ मॉम, एक गोष्ट मी तुला सांगतो की ती चुकली आहे आणि त्यामध्ये तू आणखी तिची साथ देऊ नको. तिला समजाव, जी काही चूक आहे ती सुधारायला सांग, ना की या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी तिला पुढे वाढवू देऊस, समजलं? ती चुकली आहे आणि तिला तू अजिबातच आणखी काही बोलू नको, समजलं ना? त्यामुळे आत्ताच्या आता तिला माफी मागायलाच हवी, त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही.
तेव्हा मग आता बाबा आलेले असतात. ते म्हणतात की 1 मिनिट काय झालं आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की तुम्ही प्लीज जरा सगळे शांत व्हा. आकाश तू पण शांत हो आणि नम्रता जरा प्लीज खाली ये. तुला बोलवलं आहे, आईने बोलवलं आहे आणि ईश्वरीने बोलवलं आहे, जरा प्लीज खाली ये. तेव्हा मग आता बाबा तिला शांत व्हायला सांगतात आणि खाली यायला सांगतात. आता वल्लरी मात्र विचार करत असते की आता काय झालं, ही ईश्वरी हिच्याबरोबर आता काही बोलणार आहे का. तेव्हा नम्रता तिथली हलत नसते. बाबा म्हणतात की चल नम्रता बाळा खाली चल. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की हो तुम्ही वा खाली, आम्ही येतोच तोपर्यंत. मग त्यानंतर आता ईश्वरी तिला काय बोलायचं काहीच कळत नसतं. बाबा म्हणतात की नम्रता तुझ्या मनातला सगळा राग आता बाजूला ठेव आणि चल लवकर, आणि मला असं वाटतं आहे की तू ईश्वरीला सॉरी म्हणावं. तेव्हा आकाशही तिला तेच बोलत असतो की नम्रता तू आता जातेस तर ह्या सगळ्या गोष्टी प्लीज क्लोज कर. ईश्वरीची माफी माग. ती खरंच तिला हर्ट झालं असेल, ती तुझ्याबद्दल खरंच खूप चांगला विचार करते. नंतर मग आता नम्रताच्या मनात जे काही चालू असतं त्यामुळे मामालाही खरं तर राग आलेला असतो, पण काहीच बोलणं त्याला कळत नसतं, कारण की त्याला माहीत असतं की हे सगळं कदाचित वल्लरीचं कारस्थान असू शकतं. ती या बाबतीत भडकवू शकतेच हे त्याला अगदी अचूक माहीत असतं. नम्रताच्या डोळ्यात आता पाणी येतं, कारण की तिने हे जे काही केलं आहे ते आकाशसाठी केलं हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु तिच्या बोलण्याचं आणि तिच्या वागण्याची पद्धत मात्र खूप चुकलेली असते. तेव्हा आता नम्रता तिथून जाते आणि आकाश लक्षात ठेव जे काही बोललो आहे ते, असं तिला म्हणतो. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि आजी खाली वाट बघत बसलेली असतात. मामाही बाजूला बसलेला असतो. आता वल्लरी गालातच हसते आणि म्हणते की वा खरंच, म्हणजे मी जे काही आता नम्रताला भडकवलं आहे ना त्या बाबतीत तर खरंच खूप आता मजा पुढे येणार आहे, असं म्हणून ती खुश होत असते. त्यानंतर आता नम्रता येऊन जागेवर बसते. ती अशीच उभी असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि मनामध्ये जरा खूप जास्त प्रकारचा वेगळाच प्रकार असतो, म्हणजे त्रास होत असतो. आकाश पण तिच्या बाजूला उभा असतो. आता थोड्या वेळ शांतता असते, कोणीच कोणाशी काहीही बोलत नाही. तर ईश्वरी आता ते सगळं बघते. नमुताई शांत बसलेली आहे, काहीच बोलत नाही. त्यामुळे मग आता ईश्वरी नम्रताच्या बाजूला येऊन बसत असते आणि मामा म्हणतो की ईश्वरी बाळा बस, इथे बस. तेव्हा आता ईश्वरी तिच्या बाजूला जाऊन बसते आणि नंतर आजीलाही काय बोलावं हे सुरुवात करायला सुचत नसतं. आकाश पण जाऊन बसतो. ईश्वरी तशीच गप्प असते आणि ती तिच्याकडे बघत असते. खरं तर नम्रताचा चेहरा हा अगदी नजरेने झुकलेला असतो, कारण की तिची खूप मोठी चूक झाली हे तिला मनापासून माहीत असतं, परंतु तिच्या मनात इगो असतो, त्यामुळे तिला सुरुवात करायला किंवा माफी मागायला जड जातं. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी असते आणि ती नमूकडे बघून म्हणते की नमुताई मला माहिती आहे सध्या तुला काय वाटत असेल ते, म्हणजे आज तू भाऊजींसाठी खूप तयारी केलीस, तुझ्या मनात खरंच खूप चांगले प्रकार होते, सगळ्यांसाठी तू खूप छान प्रयत्न करत होतीस, पण समहाऊ ते झालं नाही. पण मी तुला एक गोष्ट नक्की सांगेन की तू जो काही विचार करतेस ना तो खरंच खूप चुकीचा विचार करते. तुझ्या बाबतीत आम्ही विचार करत नाही असं कधीच झालेलं नाही आहे. तू चिडलीस आणि अर्णव सरांना खूप बोललीस, मला माहिती आहे त्यांच्या मनालाही ते खूप लागलं, पण मी एक चूक केली, ते म्हणजे मी तुझ्यावर हात उचलायला नको हवा होता. मला माहिती आहे की तू माझी मोठी ताई आहेस, आजपर्यंत आपल्यामध्ये असं कधीही झालेलं नव्हतं जे आज घडलं आहे, आणि मी खरंच सांगते त्या बाबतीत माझी खूप मोठी चूक झाली. मी खरं तर तुझ्यावर त्यावेळेला घाईघाईत का होईना, रागाने का होईना, परंतु हात उचलला, तर माझी ती खूप मोठी चूक झाली. तू माझी मोठी बहीण आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुला तसाच मान देत आले होते, पण आज परिस्थिती अशी झाली की ज्यामुळे मलाही समजले नाही की काय करू, त्यामुळे माझा हात उचलला गेला होता. हे सगळं आता ती तिच्यासमोर कन्फेस करत असते आणि नंतर म्हणते की ताई त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागते अगदी मनापासून, प्लीज मला माफ कर. आता ईश्वरी माफी मागत असते. आकाशचं मात्र पूर्ण लक्ष नम्रताकडे असतं की नम्रता तिची माफी मागत आहे की नाही. आता नम्रता तिच्याकडे बघते आणि पुढे काहीही बोलत नाही. ईश्वरी म्हणते की ताई माहिती आहे मला चूक झाली माझी, खरंच माफ कर मला, मोठी ताई म्हणून मी तुझ्यावर हात उचलला सगळ्यांसमोर खरंच, पण तुझ्या मनात जे काही होतं ना, जे काही आहे ते तू माझ्याशी स्पष्ट येऊन बोलायला हवं होतं. इतका राग तू मनात ठेवून का राहिली होतीस? जे काही आहे ते खरंच तुला बोलायला हवं होतं ना माझ्याशी. आपलं नातं तर असं नाही, आपण लहानपणापासून एकत्र आहोत, मग तू माझ्याबरोबर का हे सगळं लपवलं? मला या सगळ्या गोष्टी तू सांगायला हव्या होत्यास ना, आणि का नाही सांगितलंस तू? असं ती आता तिलाच प्रेशर करत असते, म्हणजे विचारत असते की नक्की तुझ्या मनात काय आहे ते सांग. तरीही नमू गप्पच असते.
आता बाबा मध्यस्थी घेतात आणि म्हणतात की हे बघ, एक गोष्ट मी तुला सांगते, म्हणजे नम्रता, ईश्वरीने आता तुझी माफी मागितली आहे. खरं तर तू खूप चूक केली होतीस, पण ईश्वरीचं मन बघ किती मोठं आहे. इतकी सगळी चूक म्हणजे तू इतकं बोलूनही ईश्वरीने पुढाकार घेऊन तुझी आता माफी मागितलेली आहे. त्यामुळे तू पण आता पटकन तिला माफ करून टाक आणि तू पण तिची माफी मागावीस ना, असं मला वाटतं. कारण की जे काही बोललीस ते खरंच खूप चुकीचं बोललीस. तुम्ही दोघी बहिणी आहात ते वेगळं, परंतु अर्णवच्या बाबतीत तू खूप चुकीचा विचार केला. आजपर्यंत या घरात अर्णवविषयी कोणीही असा संशय घेतलेला नव्हता किंवा त्याच्याशी त्याच्यासमोर इतक्या चढ्या आवाजात आणि त्याला घालून पाडून आजवर कोणीही बोललेलं नव्हतं. नम्रता, आज ते तू केलं आणि त्याला खूप हर्ट होईल असं तू बोलून दाखवलं. त्यामुळे मला असं वाटतंय ना नम्रता, की या सगळ्यामध्ये ना तू ईश्वरीची माफी मागावीस. कारण की हे सगळं बोलताना खरंच तिच्या मनाला खूप वाईट वाटलं असेल, शिवाय अर्णवच्या पण. त्यामुळे तू माफी माग आणि हा विषय इथे संपवा असं मला वाटतं. घरामध्ये अशा प्रकारचे वाद आजपर्यंत कधी झालेले नव्हते आणि ते आता इथून पुढेही व्हायला नको असंच मला वाटतं, असं मामा आता बोलत असतो. त्यानंतर अर्णव ते सगळं तिथून बघत असतो. त्यालाही खरं तर या सगळ्या गोष्टी पटलेल्या नसतात. त्याचाही मूड यामुळे पूर्ण ऑफ झालेला असतो. आता आकाश हे सगळं बघत असतो की नम्रता कधी एकदा सॉरी बोलते आणि त्याचं पूर्ण लक्ष तिच्यावरती बारीक असतं. मामा म्हणतो, हे बघ नम्रता, घरात काही गोष्टी घडतात, काही नाही घडत, पण मला माहिती आहे की तुम्ही दोघीजणी एकमेकींबरोबर खूप लहानपणापासून राहता, ओळखता एकमेकींना छान, पण हे घरामध्ये प्रॉब्लेम होणं खूप चुकीचं आहे. जर मनात काही राग असेल ना तर तू तिथल्या तिथे बोलून टाक, असं मनामध्ये साठवून ठेवू नको. आणि सध्या तरी ईश्वरीची तू माफी मागावी असे वाटते. तुला काय वाटतंय आई, असं तो आजीलाच विचारतो. आजी म्हणते की हो, मला अवीचं म्हणणं पटतंय. म्हणजे ईश्वरी आणि नम्रता, तुम्ही दोघीजणीही जावा असण्याच्या अगोदरपासून, लहानपणापासून बहिणी आहात. एकमेकांना अगदी छान ओळखताय तुम्ही अगोदरपासून. मग मला हेच म्हणायचं होतं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मनात ठेवायला नको होत्या. नम्रता, तू जे काही ईश्वरीला बोललीस ना ते पण खटकण्यासारखं होतं, त्यामुळे तुला माफी मागायला हवी. तेव्हा मात्र आता नम्रता स्वतःचेच कान धरते आणि सॉरी इशू, माझं चुकलं असं म्हणते. तेव्हा ईश्वरी आता पटकन तिचे हात धरते आणि म्हणते की नको ताई, प्लीज माफी वगैरे मागू नको. तेव्हा मग आता सगळं काही समेट झालेलं असतं. वल्लरी अगदी तोंडेतल्या हसत असते, कारण की तिला तर हे सगळं नको होतं, परंतु तसं घडलेलं असतं. आता मात्र माफी मागितल्यामुळे आकाशलाही बरं वाटलेलं असतं. आता ईश्वरी तिचे हात धरते आणि तिला जवळ घेते. दोघे एकमेकींना जवळ घेतात. आता नम्रता आणि ईश्वरीमधलं भांडण जरा तरी संपलेलं असतं आणि हे सगळं पाहून अर्णवलाही बरं वाटतं. वरून मामा अर्णवला खुणावतो की सगळं ओके आहे, काळजी करू नकोस. आजी पण वरून अर्णवला बघत असते आणि हसत असते. आता सगळं ओके झाल्यानंतर अर्णव तिथून निघून जातो आणि त्यानंतर मामाच्याही मनामध्ये जे टेन्शन असतं सगळं दूर झालेलं असतं. फायनली ईश्वरी आणि अर्णव यांच्यातला जो दुरावा आहे तो कमी झालेला असतो. आता ईश्वरीचं काम किचनमधलं सुरू होतं. तिला आता लक्षात आलेल्या असतात तिच्या चुका, की ताईला याच्यामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे ती तिचं काम आता भरभर आवरत असते. आणि आजी तेवढ्यात येते. ईश्वरी विचारते की आजी, काही हवं आहे का तुम्हाला? आजी म्हणते की हो हो, म्हणजे ना ईश्वरी, त्याचं काय झालं ना की रमाकांतराव गेल्यापासून ना माझी अशी इच्छा होती गं की जरा गुरुचरित्राचं पारायण करावं. त्यासाठी मला जरा तो पुस्तक आहे ते आणून देशील का? आणि ते पुस्तक रमाकांतरावांच्या खोलीमध्ये आहे, त्यामुळे आणशील का जरा ते? ईश्वरी म्हणते की हो आणते ना, त्यात काय, थोडाच वेळ थांबा, आणते लगेच मी. तेव्हा आता ईश्वरीला आजी म्हणते की ईश्वरी, घरामध्ये सगळं व्यवस्थित झालं आहे म्हणून मला खरंच खूप बरं वाटतं आहे. आता ईश्वरी म्हणते की आजी, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल इथून पुढे. आता नम्रता ही तिच्या खोलीमध्ये असते, सगळं काही ठीक असतं आणि आजी आता तिथे आनंदाने उभी असते, कारण की फायनली घरामधले सगळे रुसवे फुगवे हे गेलेले असतात. तर यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाकांतच्या खोलीमध्ये वल्लरी शिरलेली असते आणि तिला त्याच्या विरोधामध्ये पुरावे शोधायचे असतात. म्हणजे जे काही पुरावे तिच्या विरोधात ठेवलेले असतात ते सगळे पुरावे आता तिला शोधायचे असतात. ती विचार करते की खरंच हा रमाकांत ना, याने माझ्या विरोधात नेमके काय पुरावे, कसला व्हिडिओ कुठे ठेवला आहे ना, काहीही समजत नाही आहे. खरं तर हा म्हातारा मरून गेला, पण माझ्या डोक्याला मात्र ताप करून गेला. कशाला काय ठेवले काय माहिती, काहीच सापडायला तयार नाही, कुठे ठेवलं असेल याने. तेवढ्यात लाईट्स लावते आणि ईश्वरी आतमध्ये येते.
तेव्हा मात्र आता वल्लरीची पूर्ण हवा टाईट झालेली असते, कारण अचानक कोण आलं. ईश्वरी लांबूनच बघते तर विचार करते वल्लरी मामी खोलीमध्ये काय करत असेल. म्हणून ती लांबून बघते आणि म्हणते की मामी तुम्ही आत्ता यावेळेला बाबांच्या खोलीत काय करताय. ती म्हणते की अगं त्याचं काय झालं ना की मी माझी एक जरा महत्त्वाची वस्तू शोधत होते, त्यामुळे मी इथे आले. वल्लरी म्हणते की महत्त्वाची वस्तू बाबांच्या खोलीत म्हणजे नेमकं काय. तेव्हा वल्लरी जराशी ततपप करते आणि म्हणते की अगं त्याचं काय झालं ना की माझी एक महत्त्वाची फाईल होती, ती मी या खोलीत शोधत होते. ईश्वरी म्हणते की बाबांच्या खोलीत तुमची महत्त्वाची फाईल कशी काय असू शकते, म्हणजे या खोलीत तर, आणि तेही तुम्ही सगळं लाईट वगैरे बंद करून शोधताय. वल्लरी म्हणते की हो अगं त्याचं काय झालं ना की मी आता लाईट लावणारच होते, आणि तसंही आपण आपल्या ज्या सगळ्या काही गोष्टी असतात ना, म्हणजे आजकाल जे वापरत नाही त्या गोष्टी इथे ठेवतो आहे ना, त्यामुळे म्हणजे मला इथे शोधावंसं वाटलं आणि मी इथे आले. आता मात्र मामीला काय बोलावं हे काही सुचत नसतं. ईश्वरीने तिला पकडलेलं असतं. ईश्वरी म्हणते की मामी नक्की तुमच्या मनात काही दुसरं चालू नाही आहे ना, म्हणजे दुसरं काही नाही आहे ना जे तुम्ही काही लपवताय. तेव्हा वल्लरी म्हणते की छे गं काय लपवते मी, आणि हो तू असे कोणतेही आरोप माझ्यावर का करतेस, उगाच काहीही बोलू नकोस, म्हणजे मी तुला जे काही होतं ते खरं खरं सांगितलं. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे मला असं वाटतं आहे की तुम्ही फाईल नाही तर कुठलं दुसरं तरी काहीतरी गोष्ट शोधायला इथे आले होते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो उगाचच ना तू जास्त तुझं डोकं लावू नको, त्याचं काय ना तुला सगळीकडे सवयच झालेली आहे अति जास्त डोकं चालवायची, त्यामुळे तुला हे सगळं वाटत असेल, परंतु तसं काही नाही आहे. मी इथे शोधायला आली आहे ती फक्त माझी वस्तू, बाकी काही नाही. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, मग सापडली आहे का तुम्हाला तुमची वस्तू. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की नाही गं, नाही सापडली अजून वस्तू मला. बरं ठीक आहे राहू दे, मी माझ्याच खोलीत शोधते, इकडे तिकडे असेल, असं म्हणून ईश्वरीच्या समोर ती आता निघून जाते. आणि मात्र ईश्वरीच्या मनात शंका राहून जाते. ती म्हणते की नाही काहीतरी गडबड नक्की आहे. मामी एवढ्या रात्री एकट्याच या खोलीत काहीतरी शोधत होत्या, आणि तेही अगदी लाईट बंद करून काय शोधत असतील, काहीतरी गडबड नक्की आहे. मामी मला जरा खटकत आहेत, म्हणजे मामींचं वागणं काही दिवस मला खटकतं आहे. नक्की काय आहे यामागचं सत्य ते शोधून काढायलाच हवं, असं ईश्वरी स्वतःच म्हणत असते. आता जेवणाच्या टेबलवर नम्रता ही अर्णवची माफी मागते की जीजू मी तुम्हाला जे काही बोलले ना त्याबद्दल खरंच मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, मी असं बोलायला नको हवं होतं. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की इट्स ओके नम्रता, काही हरकत नाही. तेवढ्यात ईश्वरी आता पटकन वाटीमधला शिरा आहे तो नम्रताला भरवते आणि म्हणते की ताई हा घे शिरा आणि तोंड गोड कर, सगळं विसरून जा, असं म्हणून ती आता तिला शिरा भरवते. नम्रता ही आता खूप खुश होते. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला ती खांद्यावरती हात ठेवून थँक्यू म्हणत असते. तर मामा म्हणतो की चला आता सगळं काही ओके आहे आई, आता तरी तुझा जीव शांत झाला ना, घरातलं सगळं वातावरण ओके झालं आहे, दोघीही आता हसत खेळत राहता येतं, तुझ्या मनात आता काही राहिलेलं नाही आहे ना. तेव्हा आजी म्हणते की हो आता तरी सगळं ओके आहे रे, पण ना आणखी एक गोष्ट झाली असती तर खूप बरं झालं असतं. रमाकांतरावांचा खुनी जर सापडला असताना तर खरंच खूप बरं झालं असतं, त्यांचा मारेकरी लवकर सापडायला हवा. बस आता इतकीच माझी शेवटची काही ती इच्छा आहे की त्यांना कोणी मारलं हे सापडायला हवं. तेवढ्यात आता लगेच अर्णव म्हणतो की आजी काळजी करू नकोस, ते सगळं CCTV फुटेज आहे ना ते रिकवर करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. आपण लवकरच बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत पोचणार आहोत, लवकरच तो जो खुनी आहे तो आपल्यासमोर येईल. असं म्हटल्यावर इथे आता वल्लरीला पुन्हा भीती वाटायला लागते, तिचा चेहराच पडलेला असतो. आता शिरा खाता खाता ती थांबते. तेव्हा ईश्वरी तिचा चमचा पकडून शिरा तिच्या तोंडात घालत म्हणते की मामी अहो तोंडखोर करा, लवकरात लवकर आता बाबांचा मारेकरी मात्र सापडणार आहे. असं म्हटल्यावर आता वल्लरी तिथेच गप्प बसते. ईश्वरीला आता पूर्ण संशय वल्लरीवर आलेला आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार पाहणं रंजक ठरणार. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.